दूध, दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप. किती मोठी प्रक्रिया आहे ना. आणि जेवढी प्रक्रिया वाढत गेली त्याची तेवढी किंमत वाढत गेली. आता हेच उदाहरण, दूध बाजारातून आणायचं म्हटलं तर आपल्याला एक ठराविक रक्कम लागेल. तेच दही आणायचं म्हणलं तर त्याच्यापेक्षा जास्त लागेल. हो, मग असंच म्हणूनच आयुष्यात जेवढं आपण सोसू तेवढी त्याची किंमत जास्त. सोसल्याशिवाय मग ती व्यक्ती असू किंवा एखादी प्रक्रियापूर्ण अन्न असू तेवढी त्याची किंमत ही वाढते. आणि म्हणूनच यशाला सुद्धा चमकदार रुबाबदार नाही, तर यश मिळवण्यासाठी रपटप माणूस हवा असतो. कारण यश मिळवायचं म्हटल्यावर तिथं पराभव होणं, हरणं, जिंकणं हा विषयच येत नाही. यश मिळवायचं आहे ना, मग तिथं तो रपटप माणूसच पाहिजे किंवा ती व्यक्तीच पाहिजे. जे काय होईल ते होईल. हो, बघा पटतंय का? आणि